नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुरमुरा चिवडा. हे अर्धा किलो मुरमुरे घेतले. मस्तपैकी आपण चाळून घेऊ. याच्यात मुरमुरीमध्ये घाण असते आणि एकदा मुरमुरे असे निवडून पण बघू. हे बघा, हे अशी घाण असते. मी मुरमुरे सगळे चाळून घेतले स्वच्छ. आता आपल्याला चिवडा करायचा आहे. भांडं घेतलंय जाळायचं. आता आपण भांडं तापलं की आपण ना थोडे मुरमुरे भाजून घेऊ. कधी कधी कसं असतं मुरमुरे ना मऊ असतात. तर मग तुम्ही उन्हात वाळत घाला अर्धा तास, किंवा मग 5 मिनटं नुसतं थोडं गरम करायचं, परतून घ्यायचे. भांडे जास्त गरम नको. आपले भांडे गरम झाले, मीडियम स्लो गॅसवरतीच आपल्याला 5 मिनटं मुरमुरे भाजून घ्यायचे सगळे अर्धा किलो. आणि याचा रंग बदलू द्यायचा नाही. मुरमुरे सगळे भाजून घे, जास्त नाही, फक्त 2 मिनिटं. याचा चिवडा ना कुरकुरीत लागतो आणि जास्त दिवस टिकतो. चिवडा काढून घेऊ. मुरमुरे भाजणं झाले. आता आपण 2 चमचे तेल घालू भांड्यात. अर्धी वाटीच्या वर डाळ्या घेतल्या आहे. हे डाळ्या आपण निवडून घेतल्या आहे स्वच्छ. आता आपण 2 मिनिटं त्याला परतून घेऊ. डाळ्या आधीच भाजलेल्या असतात. जास्त लाल कलर येऊ द्यायचा नाही, तांबूस करत. हा कलर आला. तेल तापलंय. आता आपण मीडियम गॅस करू आणि शेंगदाणे अर्धी वाटीच्या थोडं जास्त घेतले मी. तुम्हाला वाटलंच तर जास्त टाकू शकता तुम्ही. शेंगदाणे असे मधून हलवायचे त्याला, म्हणजे कच्चे राहत नाही आणि जास्त गॅस लागत नाही एका ठिकाणी, नाही तर मग आपले शेंगदाणे काळे होतात. असे मधून हलवायचे. जास्त गॅस मोठा करायचा नाही. जास्त गॅस मोठा केला तर शेंगदाणे आपले करपून जाते. मंद आचेवरतीच गॅस शेंगदाण्याला तळून घ्यायचे. आपल्या शेंगदाण्याचा रंग किती छान आला आहे. आपण हे शेंगदाणे आता डिशमध्ये काढून घेऊ. आपलं तेल ऑलरेडी तापलेलंच आहे. आता त्याच्यात आपल्याला 2 चमचे मोहरी घालायची आहे. मोहरी अशी तडतडली चांगली घालू. त्याच्यात जिरं आपण 1 चमचा घेतलंय. जिरं चांगलं तांबूस कलर आला जिऱ्याचा, जास्त चॉकलेटी, जास्त काळपट नाही. त्याच्यात हिंग घालू आपण. हिरव्या मिरच्या मी 6-7 घेतल्या आहे. हे बघा. मिरचीचा आपण कलर चेंज करू, म्हणजे मिरचीला फ्राय करू याच्यात. मिरच्या तळून झाल्या आहे. आता आपण कढीपत्ता घालूया. तुम्हाला कढीपत्ता जास्त पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. त्याचा वास पण खूप छान येतो आणि कढीपत्ता असं कुरकुरीत तळला की समजून द्यायचं आपला कढीपत्ता हे बघा, कढीपत्त्याचा कलर लगेच रंग चेंज होतो. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता याच्यात आपल्याला हळद घालायची आहे. हळद आपल्याला 2 चमचे घालायचे. हळदीने रंग छान येतो.
थोडंसं अजून अर्धा चमचा घातला मी. आणि आता याच्यातच मी मीठ घालणार आहे. आता हे मिक्स करणार आहे चांगलं. मी गॅस बंद केला आहे. आपल्याला आता हे सगळं तयार झाले आपलं सारण. आता आपल्याला हे गॅसचं भांडं चिवड्यांमध्ये घालायचं आहे असं. हे बघा. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी सगळं हे बघा आपला चिवडा मस्त मिक्स. मी त्याच्यातच त्या तेलामध्येच मीठ घातलं आहे. मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे. त्याच्यात मला ना लिंबू सत्व पावडर घालणार आहे मी चिवड्यामध्ये अर्धा चमचा. लिंबू सत्व पावडर जी ढोकळ्याला यूज करतात ना ती. आंबटपणा असतो याच्यात. मी 1 चमचा साखर घालणार आहे त्याच्यात. चवीनुसार साखर. हे मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहे. आता आपण हे अर्धा चमचा पावडर घालू याच्यात चिवड्यामध्ये. याने चिवडा ना आंबट आणि गोड असा लागतो. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात अजून जास्त. मी आता मिक्स करते हाताने मस्तपैकी. हा बघा आपला चिवडा मस्त कुरकुरीत झाला. मस्त मस्त चिवडा झाला आपला. आणि खायला पण एवढा छान झालाय. आणि कसं लिंबू सत्व पावडर टाकल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल आंबट, तर नाही झाला आंबट. एकदम हलकासा थोडा. आपण डिश मध्ये चिवडा घालू आता. एवढा छान झालाय. याच्यावरती तुम्ही शेव पण घालू शकता. एकदम मस्त. आवाज पण एवढा छान येतोय खाल्ल्यावर. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.